भगवते वासुदेवाय. ज्ञानेश्वरी ओवी पारायण अध्याय 10 भाग 3. श्लोक 23. रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्ष रक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखिरीणामहम्. अशेषा हि रुद्रा माझारी शंकर जो मदनारी तो मी येथ न धरी भ्रांती काही. यक्ष रक्षो गणा आतू शंभूचा सखा जो धनवंतू तो कुबेरू मी हे अनंतू म्हणता जाहला. मग आठाही वसू माझारी पावकू तो मी अवधारी शिखारी थिलिया सर्वोपरी मेरू तो मी. श्लोक 24. पुरोधसां च मुख्यं वां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कंदः सरसामस्मि सागरः. जो स्वर्ग सिंहासनासावावो सर्वज्ञते आदीचा ठावो तो पुरोहिता माझी रावो बृहस्पती मी. त्रिभुवनीची या सेनापती आतस्कंदू तो मी महामती जो हरवीर्ये अग्निसंगती कृतिका तुझा हला. सकळिका सरोवरासी माझारी समुद्र तो मी जळराशी महर्षी आतू तपोराशी भृगु तो मी. श्लोक 25. महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः. अशेषा हि वाचा आतू नडनाच सत्याचा ते अक्षर एकमी वैकुंठीचा वेल्हाळू म्हणे. समस्त ही यज्ञांच्या पैकी जपयज्ञ तो मी ये लोकी जो कर्मत्यागे प्रणवादिकी निफज विजे. नाम जपयज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे. स्थावरा गिरिवरा आतू पुण्यपुंज जो हिमवंतू तो मी म्हणे कांतू लक्ष्मीचा. श्लोक 26. अश्वत्थ सर्व वृक्षाणां देवर्षीणां च नारदः गंधर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः. कल्पद्रुमः न पारिजातु गुणे चंदनु हि वाड विख्यातु तरी या वृक्ष जाता आतू अश्वत्थू तो मी. देवर्षी आतू पांडवा नारदू तो मी जाणावा चित्ररथू मी गंधर्वा सकळिका माझी. यया शेषा ही सिद्ध माझी कपिलाचार्यू मी प्रबुद्ध तुरंग जाता प्रसिद्ध आत उच्चैश्रवा मी. श्लोक 27. उच्चैश्रव समश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेंद्राणां नराणां च नराधिपम्. राजभूषण गजा आतु अर्जुनामी गा ऐरावतु पयोराशी सुरमथितु अमृतांशुतो मी. यया नरा माझी राजा तो विभूती विशेष माझा जयाते सकळ लोक प्रजा होऊन सेविती. श्लोक 28. आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कंदर्पः सर्पाणामस्मि वासुकिः. पय्याघवे या हातीयेरा आत वज्रते मी धनुर्धरा जे शतमुखोत्तीर्ण करा आरूढोनी असे. धेनूंमध्ये कामधेनू ते मी म्हणे विश्वक्सेनू जन्मवितया आत मदनू तो मी जाणे. सर्पकुळा आतू अधिष्ठाता वासुकी गामी कुंती सुता नागा माझी समस्ता अनंतू तो मी. श्लोक 29. अनंतश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमाश्चास्मि यमः संयमतामहम्. अगायादसा आतू जो पश्चिम प्रमदेचा कांतू तो वरुण मी हे अनंतू सांगत असे. आणि पितृगणा समस्ता माझी अर्यमा जो पितृदेवता तो मी हे तत्वता बोलता आहे.
जगाची शुभाशुभे लिहिती, प्राणियांच्या या मानसांचा झाडा घेती. मग केली अनुरूप होती, भोग नियमजे. तया नियमितया माझी यमू, जो कर्म साक्षी धर्मू. तो मी म्हणे रामू, रमापती. श्लोक 30. प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं. मृगाणां च मृगेंद्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम्. अगा दैत्यांची आकुळी, प्रल्हादूतो मी न्याहाळी. म्हणून दैत्य भावादी मेळी, लिंपेची ना. पै कळतया माझी महाकाळू, तो मी म्हणे गोपाळू. श्वापदा आतू शार्दुळू, तो मी जाण. पक्षी जाती माझारी, गरुड तो मी अवधारी. या लागी जो पाठीवरी, वाहू शके माते. श्लोक 31. पवनः पवतामस्मि, रामः शस्त्रभृतामहम्. झषाणां मकरश्चास्मि, स्रोतसामस्मि जाह्नवी. पृथ्वीची या पैसारा, माझी घडी न लगता धनुर्धरा. एकेची उड्डाणे साताही सागरा, प्रदक्षिणा करी जो. तया वहिलिया गतिमंता, आत पवनू तो मी पांडुसुता. शस्त्रधरा समस्ता, माझी श्रीराम तो मी. जेणे साकडली या धर्माचे न कैवारे. आपण या धनुष्य करुनी दुसरे. विजय लक्ष्मी एक मोहरे, केले त्रेती. पाठी उभे ठाकुनी सुवेळी, प्रताप लंकेश्वरांची सिसाळी. गगनी उदो म्हणतया हस्तबळी, दिधली भूता. जेणे देवांचा मानू गिवसला, धर्मासी जीर्णोद्धारू केला. सूर्यवंशी उदेला, सूर्य जो का. तो हतिये पराजितया आतू. रामचंद्र मी जननी कांतू. मकर मी पुच्छवंतू, जलचरा माझी. पैसमस्ता ही वोघा, मध्ये जे भगीरथे आणिता गंगा. जन्नूने गिळली मग जंघा, फाडून दिधली. ते त्रिभुवनैक सरिता, जान्हवी मी पांडुसुता. जलप्रवाहा समजता, माझारी जाणे. ऐसे निवेगळाला सृष्टीपैकी, विभूती नाम सुता एकेकी. सगळे न जन्म सहस्रे अवलोकी, अर्ध्यानवती. श्लोक 32. सर्गाणामादिरंतश्च मध्यम चैवाहम अर्जुन. अध्यात्म विद्या विद्यानां वादः प्रवदतामहम्. जैसी अवघीची नक्षत्रे वेचावी, ऐसी चाड उपजैल जैजीवी. तै गगनाची बांधावी, लोथ जेवी. का पृथ्वीये परमाणूचा उगाणा घ्यावा, तरी भूगोलूची काखे सुवावा. तैसा विस्तारू माझा पहावा, तरी जाणावे माते. जैसे शाखांसी फुल फळ, एकी हेळा वेटाळू म्हणजे सकळ. तरी उपडून या मूळ, जेवी हाती घेपे. तेवी माझे विभूती विशेष, जरी जाणो पाहिजे ती अशेष. तरी स्वरूप एक निर्दोष, जाणीजे माझे. एरवी वेगळाली या विभूती, काही एक परिससी किती. म्हणून एकी हेळ्या महामती, सर्व मी जाण. मी आघवीयेची सृष्टी, आदि मध्यांती किरीटी. ओतप्रोत पटी, तंतू जेवी. ऐसिया व्यापका माते जै जाणावे, तै विभूती भेदे काय करावे. परी हे तुझी योग्यता नव्हे, म्हणून असो. काजे तुवा पुसिली या विभूती, म्हणून तिया ऐक सुभद्रापती. तरी आता विद्या माझी प्रस्तुती, अध्यात्म विद्या ते मी. अगा बोलतयांची या ठाई, वादू तो मी पाही. जो सकल शास्त्र संमते कही, सरेची ना. जो निर्वचू जाता वाढे, ऐकिल या उत्प्रेक्षे सळू चढे. जयावरी बोलतयांची गोडे, बोलणी होती. ऐसा प्रतिपादना माझी वादू, तो मी म्हणे गोविंदू. अक्षरा आतू विशदू, अकारू तो मी.
श्लोक 33. अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः. पैगा समासा माझारी द्वंद्वतो मी अवधारी मशका लागोनी ब्रह्मावेरी ग्रासितो मी. मेरू मंदरादिकी सर्वी सहित पृथ्वी ते विरवी जो एकार्णवा तेही जिरवी जेथी जाते थे. जो प्रळय तेजा देत मिठी सगळी या पवनाते गिळी किरीटी आकाश जयाची या पोटी सामावले. ऐसा अपार जो काळू तो मी म्हणे लक्ष्मी लिळू मग पुढती सृष्टीचा मेळू सृजिता तो मी. श्लोक 34. मृत्यू सर्व हरश्चाहम उद्भवश्च भविष्यताम कीर्ती श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृती क्षमा. आणि सृजलिया भूता ते मीची धरी सकळा जीवनही मीची अवधारी शेखी सर्वा ते या संहारी तेव्हा मृत्यूही मीची. आता स्त्रीगणांच्या पैकी माझी या विभूती 7 आणिकी तिया ऐक कवतिकी सांगी जातील. तरी नीच नवी जे कीर्ती अर्जुना ते माझी मूर्ती आणि औदार्येसी जे संपत्ती तेही मीची जाणे. आणि ते गामी वाचा जे सुखासनी न्यायाच्या आरूढोनी विवेकाचा मार्गी चाले. देखिलेनी पदार्थे जे आठवूनी दे माते स्मृती ही पै येथे त्रिशुद्धी मी. पैस्वहिता अनुजायिनी मेधा ते गामी इयेजनी धृती मी त्रिभुवनी क्षमा ते मी. एवं नारी माझारी या 7ही शक्ती मीची अवधारी ऐसे संसार गजकेसरी म्हणता जाहला. श्लोक 35. बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंदसामहम मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः. वेदराशीची या सामा आत बृहत सामजे प्रियोत्तमा ते मी म्हणे रमा प्राणेश्वरू. गायत्री छंद जे म्हणिजे ते सकळा छंदा माझी माझे स्वरूप हे जाणिजे निभ्रांतू तुवा. मासा आत मार्गशीरू तो मी म्हणे शारंधरू ऋतू माझी कुसुमा करू वसंतू तो मी. श्लोक 36. द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोस्मि व्यवसायोस्मि सत्वं सत्ववतामहं. छळितया विंदाणा माझी जूते मी विचक्षणा म्हणून चौहटा चोरी परी कवना निवारू नये. अगा अशेषाही तेजसा आत तेजते मी भरवसा विजयो मी कार्योद्देशा सकळा माझी. जैसे चौखाळत दिसे न्याय तो व्यवसायात व्यवसाय माझे जी स्वरूप हेराय सुरांचा म्हणे. सत्वाथिलिया आतू सत्व मी म्हणे अनंतू यादवा माझी श्रीमंतू तोची तो मी. श्लोक 37. वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पांडवानां धनंजयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः. जो देवकी वसुदेवास्तव जाहला कुमारी साठी गोकुळी गेला तो मी प्राणासकट पियाला पूतने ते. नुघडता बालपणाची फुली जेणे मिया अदानवी सृष्टी केली करी गिरी धरुनी उमानिली महेंद्र महिमा. कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जेणे मिया जळत गोकुळ राखिले वासुरवांसाठी लाविले विरंची सपिसे. प्रथम दशेची ये पहाटे माझी कंसा ऐशी अचाटे महाधेंडी अवचटे लीळाची नासिली. हे काय किती एक सांगावे तू आही देखिले ऐकिले असे आघवे तरी यादवा माझी जाणावे हेची स्वरूप माझे. आणि सोमवंशी तुम्हा पांडव
माझी अर्जुन तो मी जाणावा, म्हणून एकमेकांची या प्रेम भावा बिघडू न पडे. संन्यासी तुवा होऊन जनी, चोरून नेली माझी भगिनी, तरी विकल्पून उपजे मनी, मी तू दोन्ही स्वरूप एक. मुनी आत व्यासदेवो, तो मी म्हणे यादवरावो, कवीश्वरा माझी धैर्या ठावो, उशनाचार्य तो मी. श्लोक 38. दंडोदमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम्, मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम्. अगाधमितया माझारी, अनिवार दंडू तो मी अवधारी, जो मुंगे लागोनी ब्रह्मावेरी, नियमित पावे. पैसारा सार निर्धारितया, धर्मज्ञानाचा पक्षू धरितया, सकळ शास्त्रा माझी यया, नीतिशास्त्र ते मी. आघवियाची गुढा, आतू मौन ते मी सुहाडा, म्हणून न बोलतया पुढा, स्रष्टा हि नेन होय. अगाज्ञानियांच्या ठाई, ज्ञान ते मी पाही, आता असो हे यया काही, पार न देखो. श्लोक 39. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहम् अर्जुन, न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम्. पै पर्जन्याची या धारा, वरी लेख करवेल धनुर्धरा, का पृथ्वीची या तृणांकुरा, होईल ठी. पै महोदधीची या तरंगा, व्यवस्था धरू नये जेविगा, तेवी माझी या विशेष लिंगा, नाही मिती. ऐशिया ही 7-5 प्रधान, विभूती सांगितली या तुझा अर्जुना, तो हा उद्देशू जोगा मना, आहाच गमला. श्लोक 40. नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप, एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. येरा विभूती विस्तारासी काही, एथ सर्वथा लेख नाही, म्हणून परिससी तू काही, आम्ही सांगो किती. या लागी एकी हेळा तुझ, दाऊ आता वर्म निज, सर्व भूतांकुरे बीज, विरुडत असे ते मी. म्हणून साने थोर न म्हणावे, उच नीच भाव सांडावे, एक मीची ऐसे मानावे, वस्तू जाता ते. तरी यावरी साधारण, आई कपा आणि कही खून, तरी अर्जुना ते तू जाण, विभूती माझी. श्लोक 41. यद यद विभूती मत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा, तत्तदेवावगच्छत्वं मम तेजंश संभवम्. जेथ जेथ संपत्ती आणि दया, दोन्ही वसती आलिया असती ठाया, ते ते जाण धनंजया, विभूती माझी. अथवा एकले एक बिंब गगनी, तरी प्रभा फाके त्रिभुवनी, तेवी एकाकियाची सकळ जनी, आज्ञा पाळीजे. तया ते एकले झणी म्हण, ते निर्धनया भाषा नेण, काय कामधेनु सवे सर्व साहान, चालत असे. येते जे जे धवा जो मागे, ते ते एक सरेची प्रसवू लागे, तेवी विश्वविभव तया अंगे, होऊन आहाती. तया ते ओळखावया हेची संज्ञा, जे जगे नमस्कारी जे आज्ञा, ऐसे आथी ते जाण प्राज्ञा, अवतार माझे. श्लोक 42. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन, विष्टभ्याहमिदं कृत्स्नम् एकांशेन स्थितो जगत्. हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूती योगो नाम 10मोऽध्यायः. आता सामान्य विशेष हे जाणणे एथ महादोष, काजे मीची एक अशेष, विश्वा हे म्हणून. तरी आता साधारण आणि सांगू, ऐसा कैसे निपा कल्पावा विभागू, वाया आपुलियेची मती वंगू, भेदाचा लावावा.
एरवी तरी तूप कासया घुसळावे, अमृत का रांधुनी अर्धे करावे, हागा वायुसी कायडावे, उजवे अंग आहे. पै सूर्यबिंबासी पोट पाठी, पाहता नासेल आपुली दिठी, तेवी माझा स्वरूपी गोठी, सामान्य विशेषांची नाही. आणि सिनाना विभूती, मजा पाराते मविसील किती, म्हणून किंबहुना सुभद्रापती, असो हे जाणणे. आता पै माझेनी एके अंशे, हे जग व्यापिले असे, या लागी भेदू सांडूनी सरिसे, साम्ये भज. ऐसे विबुधवन वसंते, तेने विरक्ताचे नि एकांते, बोलिले जेथ श्रीमंते, श्रीकृष्ण देवे. तेथ अर्जुन म्हणे स्वामी, ये तुले हे राभस्य बोलिले ती तुम्ही, जे भेदू एक आणि आम्ही, सांडावा एकी. हा हो सूर्य म्हणे काय जगाते, अंधारे दवडा का परवते, केवी धसाळ म्हणो देवा तू ते, तरी अधिक हा बोलू. तुझे नावची एके कोणे वेळे, जयाची मुखासी का काना मिळे, तयाची या हृदयाते सांडून पळे, भेदूजी साच. तो तू परब्रह्मची असके, मद दैवे दिधलासी हस्तोदके, तरी आता भेदू काय साके, देखावा कवणे. जी चंद्रबिंबाच्या गाभारा, रिगालिया वरीही उबारा, परी राणेपणे शारंधरा, बोला हे तुम्ही. तेथ सावियाची परितोषोनी देवे, अर्जुना ते आलिंगिले जीवे, मग म्हणे तुवा न कोपावे, आमुची या बोला. आम्ही तुझ भेदाची या वाहाणी, सांगितली जे विभूतींची कहाणी, ते अभेदे काय अंतःकरणी, मानिली की न मने. हेची पहावया लागी, नावेक बोलिलो बाहेरी सवडिया भंगी, तव विभूती तुझ चांगी, आलिया बोधा. येथ अर्जुन म्हणे देवे, हे आपुले आपण जाणावे, परी देखत असे विश्व आघवे, तुवा भरले. पैराया तो पांडुसुतू, ऐसिये प्रतीतीसी जाहला वरैतू, या संजयाची या बोला निवांतू, धृतराष्ट्र राहे. की संजयो दुखावलेनी अंतःकरणे, म्हणतसे नवल नव्हे दैव दवडणे, हा जीवे धाडसा आहे मी म्हणे, तव आतू ही आंधळा. परी असो हे तो अर्जुनू, स्वहिताचा वाढवितसे मानू, की याही वरी तया आणू, दिवसा उपनला. म्हणे तेची हृदया आतुली प्रतीती, बाहेरी अवतरो का डोळ्यांप्रती, ये आरतीच्या पाऊली मती, उठती जाहली. मी आई हीच दोही डोळा, झोंबावे विश्वरूपा सकळा, एवढी हावतो दैवा आगळा, म्हणून करी. आजी तो कल्पतरूची शाखा, म्हणून वांझोळे न लगती देखा, जे जे येईल तयाची या मुखा, ते ते साच करीतसे येरू. जो प्रल्हादाची या बोला, विपाही सकट आपण जाहला, तो सद्गुरु असे जोडला, किरीटीसी. म्हणून विश्वरूप पुसावया लागी, सार्थरिगत होईल कवणे भंगी, ते सांगेन पुढील प्रसंगी, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां दशमोऽध्यायः. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु.